नमस्कार मैत्रिणींनो. तर आपल्या घरामध्ये खूप साऱ्या अशा कॉटनच्या वगैरे ओढण्या जुन्या झालेल्या असतात आणि कधी-कधी आपण त्या फेकून देतो, कोणाला तरी देऊन टाकतो. पण त्यापेक्षा ना आपण घरामध्येच याचा खूप छान वापर करू शकतो. आता आपल्या घरामध्ये कधी-कधी ना फर्निचर नसेल किंवा कपाट वगैरे नसेल, तर या ओढण्यांचा वापर आपण ऑर्गनायझर म्हणून करू शकतो. तर इथे एक मी ही ओढणी घेतलेली आहे आणि या ओढणीला आपण दोन्ही साईडला गाठ मारायची आहे. एकदम व्यवस्थित गाठ मारायची आहे, जेणेकरून ती नंतर सुटणार नाही. तर अशा पद्धतीने दोन्ही बाजूने पॅक करून घ्यायची आहे आणि हे जे आपण बनवलेलं आहे, तर ते तुम्ही जिथे तुमच्या घरामध्ये जागा असेल तिथे म्हणजे कपाटात किंवा कुठेही तुमच्याकडे खिळा वगैरे ठोकलेला असेल, तर तिथे तुम्ही अडकवू शकता. आता इथे मी इथे खिडकीच्या साईडला अडकवलेलं आहे. आता याच्यामध्ये ना आपण कपडे वगैरे ठेवणार आहोत. तुम्ही असेही त्याच्यामध्ये काही न ठेवता पण कपडे ठेवू शकता. पण याच्यामध्ये आपण काही कार्डबोर्डचा पेपर किंवा जे रायटिंग पॅड वगैरे असतं, तर ते जर ठेवलं तर याच्यामध्ये भरपूर असा स्पेस तयार होईल. आता इथे पाठीमागच्या बाजूला पण तुम्ही ते पिन वगैरे लावून घेऊ शकता. जिथं रिकामं आहे तिथं, म्हणजे ते पॅक होईल आणि ते ओपन होणार नाही. आता इथे मी पिन लावून घेते. अशा पद्धतीने तुम्हीही बनवू शकता. जर कधी-कधी आपल्या घरामध्ये खूप सारे कपडे असतात आणि जरा घरामध्ये एकच कपाट असेल, तर त्या कपड्यांसाठी जागाही पुरत नाही आणि आपल्यालाही ते कुठेही आपण ठेवून देतो आणि ते पटकन आपल्याला सापडत नाहीत. पण अशा पद्धतीने हे जर आपण ऑर्गनायझर बनवलं, तर आपले सर्व जे डेली यूजचे वगैरे कपडे आहेत, तर ती याच्यामध्ये व्यवस्थित राहतात. त्यासाठी आपण असे ऑर्गनायझर बनवू शकतो आणि तुम्ही पाहू शकता किती छान आणि स्टोरेज स्पेस पण खूप जास्त आहे. त्याच्यामुळे खूप सारे याच्यामध्ये कपडे बसतात. आता याच्यामध्ये तुम्हाला कपड्याव्यतिरिक्त तुम्हाला काही बॅग वगैरे ठेवायचे असतील, तुमच्या पर्स वगैरे असतील, तर त्याही तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता. अशा पद्धतीने खूप छान असं आपण या खराब झालेल्या ओढण्यांचा वापर करून ऑर्गनायझर बनवू शकतो. आता हे असे ऑर्गनायझर आहेत, तर ते आपण मशीनवरती शिवूही शकतो. पण आता इथे माझ्याकडे मशीनवरती मी हे शिवलेलं नाही, हातानेच बनवलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता. आता घरामध्ये आपल्या खूप साऱ्या बांगड्या पण आपल्याकडे असतात. काही खराब वगैरे ज्या झालेल्या असतात तारेच्या बांगड्या, तर त्याच घेऊन आपण आणखी एक खूप छान असं ऑर्गनायझर बनवणार आहोत. तर इथं ज्या माझ्याकडे खराब झालेल्या तारेच्या बांगड्या आहेत, तर त्या मी घेतलेल्या आहेत आणि या दोऱ्याच्या साहाय्याने ना अशा एकमेकांमध्ये बांधून घ्यायच्या आहेत. आता तुम्ही पाहू शकता खूप इझिली आपण हे बनवू शकतो. आपल्या घरामध्ये मुलांचे सॉक्स असतात, रुमाल्स असतात आणि आता कसं असतं ना, मुलांना स्कूलला जाण्याची खूप घाई असते, सकाळची शाळा असते आणि सकाळच्या घाई गडबडीत ना आपली ही छोटी जी कपडे असतात, सॉक्स असतात, रुमाल, तर ते अजिबात सापडत नाहीत. पण असे जर आपण ऑर्गनायझर बनवून त्याच्यामध्ये जर ते सॉक्स आणि रुमाल ठेवले, तर आपल्याला ही सकाळची धावपळ जास्त होत नाही आणि शोधाशोधही करावी लागत नाही आणि इझिली आपण जर याच्यामध्ये त्या गोष्टी ठेवून दिल्या, अडकवून दिल्या, तर आपल्यालाही आपला वेळ वाचतो आणि जास्त काही शोधाशोध करावी लागत नाही. तर अशा पद्धतीने सर्व ज्या बांगड्या आहेत, तर त्या एकामध्ये बांधून घ्यायच्या आहेत व्यवस्थित. आता इथे पहा तुम्ही, अशा पद्धतीने मी जसं दाखवलं आहे तसं तुम्ही बांधून घ्या आणि शेवटी थोडासा दोरा सोडा, म्हणजे ते आपल्याला जिथं जागा असेल तिथे किंवा हुकमध्ये किंवा कपाटाला वगैरे ते अडकवता येईल. आता अशा पद्धतीने ह्या बांगड्या मी बांधून घेतलेल्या आहेत. आता जो एक्स्ट्राचा दोरा आहे, तर तो मी कट करून घेते. आता हे पहा, घरच्या घरी इथे ₹1ही आपल्याला खर्च करावा लागत नाही. अशा पद्धतीने आपण घरच्याच खराब झालेल्या वस्तूंमधून ऑर्गनायझर बनवत आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि याच्यानंतर तुम्हाला कोणत्या प्रकारचे ऑर्गनायझर वगैरे पाहिजे असतील तर त्याचे मला कमेंट करून सांगा. आपण तसेच ऑर्गनायझर बनवायचा प्रयत्न करूया. तर हा ऑर्गनायझर मी असा एका खिळ्याला अडकवून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपले जे डेली यूजचे सॉक्स वगैरे आहेत, मुलांचे स्कूलचे रुमाल, सॉक्स जे असतात, तर ते मी याच्यामध्ये अडकवून घेतलेले आहेत. तुम्ही हे अशा पद्धतीने याच्यामध्ये अडकवू शकता. आता तुम्हाला इथे आणखी काही दुसरं ठेवायचं असेल तर तेही तुम्ही त्याच्यासाठी यूज करू शकता. पण इथं मला ना सकाळी खूप उठल्यावरती घाई असते आणि सॉक्स वगैरे शोधायला पण खूप वेळ जातो आणि काही ना काहीतरी होतं आणि ते शोधावंच लागतात. एक सॉक्स सापडतो, एक सॉक्स सापडत नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही हे असे ऑर्गनायझर्स बनवून मुलांचे सॉक्स वगैरे याच्यामध्ये ठेवू शकता, जेणेकरून आपल्याला सकाळी घाई होणार नाही. तर बघा किती छान हे ऑर्गनायझर तयार झालेलं आहे. आपल्याला ज्यावेळी पाहिजे त्यावेळी आपण याच्यातून काढून घेऊ शकतो आणि नंतर पाहिजे त्यावेळेस त्याच्यामध्ये ठेवू शकतो.
आता याच्यानंतर आपल्या घरामध्ये अशा खूप साऱ्या बॅग्स असतात ज्या की आपल्याला शॉपिंग बरोबर मिळालेल्या असतात किंवा आपल्याला ह्या पिशव्यांचाही खूप यूज असतो. आपल्याला भाजी आणायला किंवा किराणा वगैरे आणण्यासाठी ह्या बॅग लागतात आणि ह्या बॅग आपण कशातही ठेवून देतो आणि मग त्या पाहिजे त्यावेळेस सापडत नाहीत. तर अशा पद्धतीने आपण घरामधील हँगर घेऊन ह्या पिशव्या व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवू शकतो. आता या जो हँगर आहे त्याच्यामध्ये आपण वरचा जो हँगर करायचा जे हँगर आहे तर त्याच्यामध्ये ह्या बॅग्स अडकवून घ्यायच्या आहेत. एका बाजूला एक आणि दुसऱ्या बाजूला दुसरी असं करून ह्या बॅग ज्या आहेत त्या सर्व याच्यामध्ये अडकवून घ्यायच्या आहेत. आता अशा पद्धतीने पहा तुम्ही सर्व बॅग एकाच ठिकाणी आपल्याला ऑर्गनाईज केलेल्या आहेत. खरंच आपण कधीही अशा जर बॅग असतील तर कुठेही ठेवतो म्हणजे कपाटात ठेवतो, बेडमध्ये ठेवतो आणि ऐन टायमिंगला म्हणजे पाहिजे त्यावेळेस ते आपल्याला सापडत नाहीत. पण अशा करून ठेवल्या तर लगेच आपल्याला व्यवस्थित सापडतील. आता आपल्या घरामध्ये असे कार्डशीट पेपरचे बॉक्स वगैरे असतात तर त्याचाही आपण खूप छान ऑर्गनायझर म्हणून वापर करू शकतो. आता इथे मी हा जो बॉक्स आहे त्याला कलर केलेला आहे. जर तुम्हाला डेकोरेटिव्ह करायचं असेल तर आणखी काही करू शकता आणि अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये कपडे वगैरे ठेवण्यासाठी याचा वापर करू शकतो. आता कपाटामध्ये जर जागा नसेल तर आपण खूप महागडे ऑर्गनायझर्स वगैरे विकत घेतो. पण असे महागडे ऑर्गनायझर्स विकत न घेता घरच्या घरी आपण मोफतच्या साहित्यामध्ये फुकटच्या वस्तूंमध्ये आपण हे ऑर्गनायझर्स बनवू शकतो. अशा पद्धतीने आपण सर्व कपडे वगैरे जे काही तुम्हाला ठेवायचं आहे ते आपण याच्यामध्ये ऑर्गनाईज करू शकतो. आता पाहू शकताय जर मुलांना पाहिजे असेल तर पटकन ते जो शर्ट पाहिजे आहे तो पटकन घेऊ शकतात आणि आपल्यालाही पटकन व्यवस्थित वरच्यावर पाहिलं की लगेच कपडे दिसतात. अशा पद्धतीने आपण हे ऑर्गनायझर बनवू शकतो. आता आपल्या घरामध्ये असे खलबत्ते असतात, दगडाचं असेल किंवा ॲल्युमिनियमचे वगैरे खलबत्ते असतात आणि आपण कधी गावाला वगैरे निघालो तर हे असेच उघडे ठेवून आपण जातो. पण त्याच्यामध्ये झुरळ, पाली, आपल्या घरामध्ये काही किडे वगैरे असतील तर ते याच्यामध्ये फिरतात. मग हे ऑर्गनायझर्स कसे ऑर्गनाईज करायचे किंवा हे स्वच्छ किंवा व्यवस्थित झाकून कसं ठेवायचं तर आपल्या घरामध्ये अशा काही बॅग असतात तर त्या बॅगचा आपण वापर करून हे जे आहे ऑर्गनायझर किंवा खलबत्ता तो याच्यामध्ये असं ठेवून द्यायचा आहे. आता व्यवस्थित याच्या आतमध्ये घालून घ्यायचा आहे. तुम्हाला ज्यावेळी हा पाहिजे आहे त्यावेळी तुम्ही ह्या ओपन करून घेऊ शकता. म्हणजे बॅग जे आहे तर ते अशा पद्धतीने खाली करून त्याच्यामधून आपण जे काही बारीक वगैरे करायचं आहे ते करू शकतो आणि आपलं काही काम करून झालं किंवा आपण गावाला वगैरे जाणार आहोत त्यावेळेस याचा आपण ओपन करून झाकून व्यवस्थित ठेवून जाऊ शकतो, जेणेकरून याच्यामध्ये पाली, झुरळं वगैरे फिरणार नाहीत. अशा पद्धतीने आपण हे करून ठेवू शकतो. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात तेही मला कमेंट करून सांगा.